बनारसची गलिया सोडल्यानंतर काय म्हणणं आहे तुमचं? दीदी बोट घेऊन जा ना. दर्शन झालंय आमचं. आता कुठे जाणार आहे? प्लीज आपण चालू आम्ही चाललो होता काशी विश्वनाथला. आमचा प्लॅन होता सकाळी लवकर जायचं, पण झालं नाही कारण मणिकर्णिका घाट शोधत वेळ झाला आपला. आता मग आज आता चाललंय आम्ही तसं 7 वाजला. ते उशीर तर भरपूर होणार आहे, पण काय नाही करू शकत कारण की झोप पण इम्पॉर्टंट होती. सगळे आजारी पडते आणि पुढचे दिवस जायचं होतं. A few moments later. हाँ बोल बोल ऐकायचं आता बोल. तो आहे ना म्हणलाय की मी आता बिहारी बोलत आहे. बोल आप कैसे हो? अच्छी हो गई. आप कितने बजे? अरे चलो ना यार, आप क्यों रुके हुए हो? 7 नंतर सुटला असेल. किती वाजले? अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. आहे आपल्याला झालं. तेच म्हणून सकाळी बरं झालं ते जास्त मेकअप. अच्छा 7:00ला आम्हाला नको सांगा. आम्ही 7:30 वाजता त्यावेळी वेळ लावला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? किती रे किती गट्स आहेत तुझ्यात खोटं बोलायचं. एवढं खोटं बोलते काय बोलायलाच नको. मी स्वतः वरती जाऊन पण तुम्हाला खाली महत्व होतं तेव्हा काय झालं? एक म्हणते थांबा, एक म्हणते आलोच. काय झालं? 5 भेटतो. 5 भेटत असेल तर बघूया आता. 5 दादू चांगलंच काळे पडलो रे. काय झालं? 9 नंबर गेटला गेलं बघायला. भेटतंय का तिकडे? 20 minutes later. दर्शन झालंय आमचं. आता कुठे जाणार आहे आपण? आता आम्ही 1 नंबर 4 ला. एवढी गर्दी नाहीये. प्लीज मी खरं सांगते, 5 वगैरेचा कशाच्या झंझटमध्ये पडू नका. या लाईनीत थांबा, थोडा होतं दर्शन. एक पेशन्स पाहिजे. क्यों? हाँ हो गया इस वजह से. अभी तो लिया है फोन हमने. चला ना, का थांबला जाते? चला ए चल ना यार, पाणी पाणी. कुठं जायचं? आप जेवढी बुला वैसे वो भी बुला. हाँ चल. हाँ चलो. ते बोलवतात त्यांना बाय सांग तेवढं. कोण होतं काय माहिती. चला. काय एवढी मोठीच लाईन असते. शेजारची लाईन त्याचीच आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण जाऊ शकतो, दर्शन घेऊन येऊ शकतो. गर्दी 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 चाललेच आहे. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार. चला. काय घ्यायचं होतं दीदी तुला? दीदी बोट घेऊन जा ना. ही तरी माझ्या नावावर कर. आधी आम्ही चला ना. आम्ही पण सांगतो सीना. ही अरे ती VIP लोक बोलतात आहे दादी. कोण VIP? शुक्लाजी. कुठं? हा बरं झालं बरं झालं. गाईज हे ते गणपती बाप्पा जे आपण काशीला आलो हे इथं लिहून ठेवतात. त्यांच्या हातात आहे ती कलंक आहे. सजेशन काय की काशी विश्वनाथचं दर्शन कसं केलं? मागाशी पण जाताना म्हणलं अरे इथे इथेच आहे. पैसे देऊन अजिबात करू नका. हा रांगेत लागून घ्या. होतंय होतंय लवकर होणार. 40 मिनिटं हार्डली खूप झाले. हा तेच ना. आम्हाला पण असं वाटत होतं लय अख्खा दिवस जातो किंवा, पण असं काय नाही झालं. आणि गर्दी तर राहतेच सगळीकडे. झालंय का तुमचं? खरंच खूप सुंदर साड्या आहेत. बनारस मध्ये साड्या फेमस असणं डिझर्व करतंय. हा कलर कशामध्ये हे करून घेणार आहे आपण? त्यामध्ये ना अंदर फैक्ट्री चल रही है दीदी, जाके बना
नाम क्या है? अरे जमीना फातिमा बोलो यूट्यूब पर डली है दीदी। बोलो जमीना फातिमा। Guys, इतकी क्यूट ही कन्फ्युज झाली काय बोलायचं. काय झालं डिसाइड झालं? काय म्हणते? तू काय घेतस का? हा घेतस हा बोल ऐकतोय मी. तुझं काय घेतलं? मी पण तुला इथंच दीदीने सारे आम ब्लॅकमेलिंग केली पप्पाला. मी सांगते पप्पा काय सुद्धा ऐकू नका. हिच्या तिच्या ठरलेल्या प्लॅन मध्ये तुम्ही फसलात. ये फंस गया सीएम। होते का आधी सिलेक्ट? आपको मराठी समझ में आती है? हम जो बोल रहे हैं वो नहीं समझ में साडीचा आता ना? कलर काय हम आहे? मराठी बाईक बोल- मध्ये चूज महाराष्ट्रीयन भाषा करू. बोल रहे हैं. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मरूम कलर. कोणता कलर आहे? मरूम कलर. मरून हा मी मरूम म्हणले ना बघ. मरून हुशार आहे. बाद में आएंगे. बता दीजिए कौन को। कोणता ब्लॅक उसको भी करायचा? भेज दूंगी आपके पास, उसको बोल देंगे. आपका कार्ड वो पूछ रहेगा. आप कुरियर कर दोगे क्या? आप कुरियर कर दोगे? दिखा दीजिए. तो कुरियर भी कर दोगे ना? काय तो तुम्हाला ऑर्डर करायचे त्याच्यावर ऑर्डर करू. कार्ड भी डाल दीजिए। हाँ हाँ बोल होलसेल में डायरेक्ट लीजिए। हो हा हा ब्लॅक करतो फायनल. हा ब्लॅक झालं फायनल. धरा. इनका पहले अमाउंट कर लो, क्लियर हो जाए तो उसके बाद बोलो. करवा दो। मेरी त्याच्या दोन बहन मागं. माझ्या मेरी बहन बोली देखेंगे आपका यूट्यूब। A few moments later. त्या भैयाने खूप मदत केली आहे गाईज. जर तुम्हाला यायचं असेल तर प्राची काय नाव आहे? कॅनव्हास. आम्ही यांचा नंबर पण मेन्शन करू. खरंच सगळ्या राईट्स साठी वगैरे खूप हेल्प केली आहे त्यांनी. सर इकडे त्यांचं दाखव. एक नंबर. हा एक नंबर. खरंच खूप हा खूप सक्सेसफुली झाली. बनारसची गल्ली सोडल्यानंतर काय म्हणणं तुमचं? अजून असं वाटत होतं 2 दिवस राहून पण काही टाइम नाही. रिग्रेट आहे गोष्टीचं रिग्रेट राहणार आम्हाला. म्हणजे असं आहे की परत 2 दिवसाच्या ओढीने आम्ही नक्की येणार बनारसला. प्लॅन करत असेल तर 1-2 दिवस एक्स्ट्रा राहील असा प्लॅन करा. हा आमचं जरा रिग्रेट होणारच. हा आमचं कारण जरा एवढं छान आहे बनारस. खरंच आमचा जरा प्लॅन चुकलाय बट इट्स ओके. ठीक आहे आम्ही परत यायचा प्लॅन करतोय. तुम्ही पण परत जर नसताल येणार तर एक 4 दिवसाचा तरी प्लॅन करा.